नमस्कार शिक्षक बांधवांनो. पहा, शिक्षक बदली संबंधीची एक महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, शिक्षक बदली प्रक्रिया आता बदली प्रक्रियेला आता वेग निर्माण झालेला आहे आणि अंतिम बदली पात्र अधिकारप्राप्त याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. पहा, आता शिक्षकांच्या बदली ह्या जिव्हाळ्याचा प्रश्न सर्व शिक्षकांच्या आणि त्या बदली प्रक्रियेला आता वेग निर्माण झालेला आहे आणि सर्व ज्या बदलीपात्र शिक्षक आहेत त्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याने आहे त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि जवळजवळ 100% डाटा त्या ठिकाणी आता प्रत्येक जिल्ह्याने फिलअप केलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी बदली प्रक्रियेला वेग निर्माण झालेला आहे आणि सदरील याद्यामध्ये सर्व बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्व शिक्षक बांधवांनी याद्या प्रसिद्धीनंतर चेक करून घ्याव्यात असं देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाचे जे शिक्षक बदलीपात्र आहेत आणि ज्या शिक्षक म्हणजे अधिकारप्राप्त आहेत अशा शिक्षकांची सर्वांची नावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्या सर्व शिक्षकांनी आपली जी माहिती आहे ती बरोबर आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे. दिनांक 4 जून ते 6 जून संवर्ग 1 साठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहा, म्हणजे ग्रामविकास विभागाकडून एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे की 4 जून ते 6 जून दरम्यान संवर्ग 1 साठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर संवर्ग 2चे अर्ज त्या ठिकाणी भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्या दिनांक 3 जून रोजी बदली प्रक्रियेची अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे. पहा, म्हणजे उद्या 3 जूनला बदली प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, कोणतं वेळापत्रक म्हणजे केव्हा त्या ठिकाणी बदल्यांचं जे तारखा आहेत त्या तारखा निश्चित होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. बरेचसे शिक्षक हे बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. पहा, म्हणजे बऱ्याचशा शिक्षकांना असं वाटतंय की आपली बदली काही शिक्षक खूप लांब अंतरावरती आहेत. त्यांना वाटतंय की आपण काय होऊया, जवळ येऊया. त्याच्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांची बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या शिक्षकांसाठी आनंदाची त्या ठिकाणी बातमी म्हणावी लागेल. शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना देखील ही बदली प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी सतत शासनावरती दबाव आणत आहे. पहा, म्हणजे शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना देखील वाटतंय की या बदली प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी ते प्रशासनावरती त्या ठिकाणी दबाव आणत आहेत आणि त्यामुळेच काय होतं, ही बदली प्रक्रिया लवकर होणार असल्याचं समजतंय. पहा, म्हणजे जर आपण विचार केला तर प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत आणि त्यांचं संघटन अतिशय मजबूत आहे आणि या मजबूत संघटनामुळं त्या ठिकाणी या बदली प्रक्रियेला वेग निर्माण झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्याने आहे किती जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा व इतर बदली प्रक्रियेतून रिक्त होणाऱ्या जागा यांची देखील माहिती दिली जाणार आहे. पहा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याने आहे किती जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा व इतर बदली प्रक्रियेतून रिक्त होणाऱ्या जागा यांची देखील माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. यामुळे सर्व शिक्षकांना ज्यांना बदली आवश्यक आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल की त्या ठिकाणी शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्या लवकरच होणार आहेत. 30 जूनपर्यंत सर्व बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा ग्रामविकास विभागाचा विचार असल्याचं दिसून येते. पहा, म्हणजे 30 जून पर्यंत या अगोदर आपल्याला माहिती आहे 15 जूनपर्यंत सगळी बदली प्रक्रिया आटोपणार होती, परंतु काही न्यायालयीन निर्णय आणि त्यामुळं त्या ठिकाणी ही बदली प्रक्रिया थोडीशी लेट होताना आपण पाहत आहोत आणि 30 जूनपर्यंत त्या ठिकाणी ही सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आहेत त्या बदल्या होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु याच्यावरती देखील काही न्यायालयात लोक गेलेले आहेत, काही संघटना न्यायालयात गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही बदली प्रक्रिया मध्ये ग्रामविकास विभागाने सांगितलं की न्यायालयाचा जो काही निर्णय आहे, आदेश आहे, तो देखील आपल्याला मान्य करणं अपेक्षित आहे. मग जे न्यायालय आहे ते न्यायालय देखील वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी काढत आहे. काही ठिकाणी काढलेलं आहे की जे शिक्षकांनी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्या शिक्षकांच्या बदल्या त्या ठिकाणी थांबवाव्या असं देखील न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं या न्यायालयीन प्रक्रियेकडे देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आत्ताच्या घडीची ही बातमी आपल्या लक्षात येते की शिक्षक बदली प्रक्रिया ही वेगाने सुरुवात झालेली आहे आणि शिक्षकांच्या ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, 5 शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आता शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत
आणि ही जी शिक्षकांची बदलीची प्रतीक्षा आहे ती एक असं 90% वाटतंय की संपणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या देखील होणार असल्याची ही महत्त्वाची अपडेट आत्ताच्या घडीची आहे. आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. कारण की आपले बरेचसे मित्र हे आपली बदली होण्यासाठी वाट पाहत आहेत. काही आपले बांधव त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये देखील गुंतलेले आहेत. त्यांना 10-10 वर्ष झालेत दुर्गम भागामध्ये काम करतायत. काहींना 4-4, 5-5 वर्ष झालेत दुर्गम भागामध्ये काम करून. त्यांची देखील इच्छा आहे की आपण आपल्या जवळ म्हणजेच आपल्या कुटुंबासमवेत यावं, याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळेच या ठिकाणी ही बदली अपडेट आहे की संवर्ग 1चे जे संवर्ग 1 आहे त्याची जी अर्ज भरण्याची सुविधा आहे ती लवकरच म्हणजे 4 ते 6 जूनच्या दरम्यान उपलब्ध करून येणार आहे. आणि त्यानंतर लगेचच संवर्ग 2, संवर्ग 3, संवर्ग 4 अशा पद्धतीचे ही जी बदलेली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडणार आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची जी अपडेट आहे ती अपडेट तुमच्यापर्यंत मी आणलेली आहे. शिक्षकांची बदली हा त्यांचा महत्त्वाचा आणि सर्वांसाठी एक आता जर उशिरा बदली जर झाल्या तर त्यानंतर मग जो त्यांचं पूर्ण शेड्यूल आहे, त्यांचे मुलांचे ॲडमिशन आहेत, ती इतर काही अडचणी आहेत त्या देखील निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळं शिक्षक बदली प्रक्रिया ही 15 जूनच्या आतच आटपणं आवश्यक आहे पहा. परंतु जरी देखील थोडा उशीर झाला परंतु 30 जूनच्या आत त्या ठिकाणी ही बदली प्रक्रिया पूर्ण होईल. नंतर मग जे काही शिक्षकांची मुलं असतात त्यांचं देखील त्या ठिकाणी ॲडमिशन असतं आणि ते ॲडमिशनचे त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना निर्माण होणार नाहीत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी या ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनेचं त्या ठिकाणी सांगणं आहे की जी बदली प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी उरकून घ्या. कारण की नंतर ज्या पुढच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निर्माण होऊ नये त्याच्यासाठी शिक्षक संघटना अत्यंत म्हणजे प्रशासनावरती दबाव आणत आहेत आणि त्याचमुळं त्या ठिकाणी ही जी शिक्षकांची बदली आहे ती लवकर होणार असल्याची ही महत्त्वाची अपडेट आपल्याला त्या ठिकाणी हाती आलेली आहे.